मंडळी, पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर आतापर्यंत तुमच्या आमच्या खिशातले 2000 कोटीपेक्षा जास्त रुपये चक्क विमानावर खर्च झालेत. हो, हे ऐकायला धक्कादायक वाटेल, पण हे खरं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने केवळ थेट प्रवासाचा खर्च 762 कोटी सांगितला आणि 99 आंतरराष्ट्रीय दौरे केले असं सांगितलं. पण इथेच मोठा गेम आहे. हा आकडा चक्रावून टाकणार आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आवाहन केलं की परदेशात जाणं कमी करा, पण आता ते स्वतः चक्क 5 देशांच्या परदेशी दौऱ्यावर आहे. देशाचा पैसा विमानानं पुन्हा हवेत उडवला जाणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. विरोधक म्हणतात की हा पैशाचा निव्वळ अपव्यय आहे, तर सरकार म्हणतं हे देशाच्या हिताचं आहे. पण नक्की सत्य काय आहे? 2014 पासून ते आतापर्यंत मोदींच्या परदेशी दौऱ्यावर नक्की किती खर्च झाला? हा पैसा नक्की कुठे जातो आणि इतके कोटी खर्च करून आपल्या देशाला नक्की काय मिळतं, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेशी चलन वाचवण्यासाठी सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, इंधनाची बचत करा, याबरोबरच परदेशी दौरे टाळण्याचं आवाहन भारतीयांना केलं होतं. आणि आज ते स्वतः पुढचे 6 दिवस UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली अशा 5 देशांच्या दौऱ्यावर जात आहे. आता अनेकांच्या मनात हेच येते की एका बाजूला अर्थव्यवस्थेच्या कारणास्तव परदेश प्रवास कमी करा असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा मोठ्या दौऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करायचे. हा विरोधाभास नाही का? पण सरकारी आकडेवारीकडे पाहिलं तर सरकारचं म्हणणं वेगळं आहे. हा दौरा केवळ फिरण्यासाठी नसून भारत आणि युरोप यांच्यातील मुक्त व्यापार कराराला गती देण्यासाठी आहे. नॉर्वे आणि स्वीडन सोबत ग्रीन तंत्रज्ञान आणि सौर ऊर्जेवर मोठे करार होणार आहे. असो तर मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे 2026च्या मे महिन्यापर्यंत अधिकृत साईटवर एकूण 99 आंतरराष्ट्रीय दौरे केले असून 79 देशांना भेटी दिल्याचं दाखवलं जातं. पण इथेच एक मोठा गेम आहे. पंतप्रधान जेव्हा दिल्लीहून विमानानं निघून एकाच प्रवासात 3 देश फिरून परततात, तेव्हा त्याला सरकारी दप्तरात एक प्रवास दौरा मोजला जातो. पण प्रत्यक्षात 2014 ते 2026 या 12 वर्षात पंतप्रधान मोदींनी 150 पेक्षा जास्त वेळा परदेशी देशांचे वैयक्तिक दौरे केले आहेत. आता वळूया मूळ मुद्द्याकडं. 2014 पासून ते आतापर्यंत मोदींच्या परदेशी दौऱ्यावर नक्की किती खर्च झाला? संसदेत परराष्ट्र मंत्रालयाने केवळ थेट विमान प्रवास आणि शिष्टमंडळाचा अधिकृत खर्च सुमारे 762 कोटी रुपये इतका नोंदवला असला तरी या खर्चाची दुसरी बाजू समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, हे आकडे ऐकायला खूप मोठे वाटतात, पण हे कोट्यवधी रुपये नक्की कशावर खर्च होतात हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. या खर्चाचे मुख्य 3 भाग असतात. पहिला आहे एअर इंडिया वन विमानाची देखभाल. पंतप्रधान ज्या विमानानं प्रवास करतात ते साधं विमान नसतं, ते एक उडत्या किल्ल्यासारखं असतं, ज्यामध्ये क्षेपणास्त्र रोखणारी यंत्रणा आणि अत्यंत सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टीम असते. दुसरा खर्च असतो सुरक्षित हॉटलाईनचा. पंतप्रधान जगात कुठेही गेले तरी त्यांना भारतीय संरक्षण दलाशी आणि अणुबॉम्बच्या कंट्रोल सिस्टीमशी एका सेकंदाच्या आत कनेक्ट राहावं लागतं. ते ज्या हॉटेलमध्ये थांबतात तिथे ही खास सुरक्षित यंत्रणा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. आणि तिसरा भाग आहे सुरक्षा, म्हणजे SPG कमांडोज त्यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च यात समाविष्ट असतो. एक विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा पंतप्रधान एखाद्या देशाच्या अधिकृत निमंत्रणावरून तिथे जातात, तेव्हा त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च सहसा तो समोरचा देशच करतो. पण इतके हजारो कोटी रुपये खर्च करून आपल्या देशाला नक्की काय मिळालं? 2014 मध्ये जेव्हा देशात सत्ता बदल झाला, तेव्हापासून भारताच्या परराष्ट्र धोरणात एक खूप मोठा आणि स्पष्ट बदल पाहायला मिळाला. मोदींच्या या परदेश दौऱ्याचा सर्वात पहिला आणि मोठा अजेंडा हाच होता. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या मोहिमांचे ब्रँडिंग थेट जागतिक मंचावर करण्यात आली, ज्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. परिणामी भारतात थेट परदेशी गुंतवणुकीने म्हणजे FDIने नवे रेकॉर्ड्स बनवले. जेव्हा पंतप्रधान प्रदेशात जाऊन तिथल्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांना भेटतात, तेव्हा ते भारतात कारखाने काढण्यासाठी तयार होतात आणि यामुळे आपल्या देशात रोजगार वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे राजनैतिक संबंध. आज युक्रेन आणि रशियाचा युद्ध असो किंवा इस्रायलचा वाद, जग भारताचं मत विचारात घेतं. ही प्रतिष्ठा या सततच्या दौऱ्यामुळे आणि वैयक्तिक भेटीमुळे मिळाली असं आपल्याला बघायला मिळतं. पण मंडळी, नाण्याला जशा 2 बाजू असतात, तसेच या परदेश दौऱ्यावरून विरोधी पक्ष आणि काही ज्येष्ठ तज्ज्ञांकडून गंभीर प्रश्न आणि टीकाही झाली आहेत. संसदेत वेळोवेळी समोर आलेल्या माहितीनुसार या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून अफाट खर्च झाला असून हा पैसा देशांतर्गत विकास कामासाठी वापरता आला असता. भारत हा अजूनही एक विकसनशील देश आहे, जिथे गरिबी, कुपोषण आणि मूलभूत सोयी सुविधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत हा पैसा परदेशातील भव्य कार्यक्रमावर खर्च करण्याऐवजी देशातील शाळा, रुग्णालय किंवा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर खर्च व्हायला हवा होता.
अनेक देशांसोबत हजारो कोटींचे सामंजस्य करार झाले, पण त्यातील सर्वच करारांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत किंवा जमिनीवर रोजगारात रूपांतर झालं नाही. अनेक करार केवळ कागदावरच राहिले, त्यातून प्रत्यक्ष कारखाने उभे राहिले नाही किंवा तरुणांना रोजगारही मिळाला नाही. तसेच जेव्हा देशांमध्ये बेरोजगारी, महागाई किंवा इतर अंतर्गत समस्या गंभीर होता, तेव्हा पंतप्रधानांनी परदेशात जाण्याऐवजी देशातील अंतर्गत मुद्द्यांना जास्त वेळ द्यायला हवा होता, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात आला. तर मंडळी, शेवटी या सगळ्या गणिताचा विचार केला तर या परदेश दौऱ्यावर झालेला खर्च खरोखरच अफाट आहे. 2000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही कुठल्याही देशासाठी खूप मोठी असते, विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशासाठी, जिथे अजूनही कित्येक अंतर्गत आव्हानांशी आपण रोज लढतोय. त्यामुळे जनतेच्या करातून होणाऱ्या या अथांग खर्चावर प्रश्न उपस्थित होणं आणि विरोधकांनी त्यावर बोट ठेवणं हे लोकशाहीत अत्यंत रास्त आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, आजच्या इंटरनेटच्या युगात जेव्हा आपण व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो, तेव्हा एवढे दौरे करण्याची गरज आहे का, की हा अफाट खर्च देशाच्या विकास कामासाठी वापरायला हवा होता? तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.